बातमी येते पुण्यातून। पुणे शहरातलं तापमान 40 अंशांवर गेलंय। यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी एका पुणेकरानं सोलर टोपी बनवली आहे। टोपीला छोटा पंखा लावण्यात आलाय, तो सोलरवर चालतो आणि त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही दुचाकीवरून किंवा पायी चालताना डोक्यावर टोपी घालाल तर काहीसा उन्हापासून या टोपीमुळे संरक्षण होतं। सध्या ही टोपी विक्रीला आली आहे, तर या टोपीची चर्चाही सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, ती ही टोपी आहे, जी अनोखी टोपी आहे, जी सध्या बाजारात आली आणि या टोपीची वैशिष्ट्य आपण ती जाणून घेणार आहोत की काय आहे नेमकं हे। पर्यावरण प्रेमी तुम्ही आहातच, एकूणच ही सगळं करताना आता उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ही अनोखी टोपी बाजारात आली, ती तुम्ही घेऊन फिरताय। हो, याला वरती सोलर लावलेला आहे आणि फक्त उन्हात आलं तरच ही टोपी चालू होते, म्हणजे याचा पंखा चालू होतो याचा। हां, आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी इथं तोंडावर जर गरम वाफ येते ना, ती वाफ येत नाही त्याच्यामुळं, पंख्यामुळं। हा छोटासा पंखा आहे, खरं तर हे सोलरवर पूर्णतः चालते। ज्यावेळेस तुम्ही उन्हात असाल त्यावेळेस या सोलरच्या माध्यमातून या टोपी जी आहे ती या पंखा होतो आणि ज्यावेळेस तुम्ही दुचाकीवर उन्हामध्ये बाहेर फिरतात त्यावेळेस काहीसं हे होतं। ज्यावेळेस तुम्ही सावलीत जाल त्यावेळेस हा पंखा चालत नाही आहे। खरं तर सध्या उन्हाळा आहे, अनेक ठिकाणी पुण्यात टेम्परेचर जे आहे ते 42च्या वर गेले, त्यामुळं काहीसं पुणेकरांना या उन्हातून संरक्षणासाठी ही खरं तर टोपी बाजारात आलेली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे।